नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या 25 मेच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. इथे आता सत्यनारायणाची महापूजा अगदी व्यवस्थित पार पडलेली असते. तर आनंदीने मालक साहेबांचं मन जिंकलेलं असतं. तर त्याच वेळेस आता आनंदीचा मान राखण्यासाठी शिल्पाताईच्या नाकावर टिचून आता आबांच्या सांगण्यावरनं मालक साहेब 5 परतावणीसाठी आनंदीला घेऊन जाताना आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला इथे आता आबा, आरतीताई, आर्ची, गावातले समदे लोक आता हवेलीत आलेले असतात. पूजेची सगळी तयारी झालेली असते. गुरुजींनी आता सगळं काही अगदी छान पद्धतीने मांडलेलं असतं. त्याच वेळेस आता हवेलीत येताच आर्ची म्हणू लागते, आबा अहो हे इकडे बाजूला हे दरवाजा नाही का, इकडेच मी आणि आनंदी दिदी लपून बसलो होतो. मालक साहेबांनी आम्हाला इकडेच पकडलो होतो, लय बोलले होते. पण बघा ना आबा, आज याच घराची मालकीन झाली आपली आनंदी दिदी. किती भारी वाटतंय ना, मालकीन ती या घरची. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, आरचे जास्त बडबड करू नको, गप्प बैस. आता शिल्पाताई, युगंधर मालकांचे आई वडील सगळे आता सोप्यावरती समोर बसलेले असतात. त्याच वेळेस आता गुरुजी शिर्के साहेबांना म्हणू लागतात, शिर्के हे बघा, मुहूर्ताची वेळ होत आली, मालक साहेब अजून आले नाही का, जा बरं त्यांना लवकरात लवकर खाली घेऊन या. मुहूर्ताच्या वेळेतच आपल्याला पूजा पार पाडायची, जा पटकन. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, गुरुजी तुम्ही काळजी करू नका, मी मालक साहेबांना घेऊन येतो. तर त्याच वेळेस आता लगेच इकडे आबा, आरतीताई, आरती सगळेजण बाजूला पाठीमागे उभे असतात. तेव्हा राजाराम भाऊ आता आबांजवळ येतात. आबा अहो तुम्ही इकडे मागे काय करतायत? अहो तुम्ही गावाच्या लोकांमध्ये उभी राहण्याची आता तुमची पद्धत बंद करा. अहो आबा, आता तुम्ही व्याही झालात या घरचे, तुम्ही पाहुणे आहात की नाही, मग चला ना पुढे सोप्यावरती जाऊन बसा. तेव्हा आबा म्हणू लागतात, नाही राजाराम भाऊ, आमची जागा इकडेच आहे, आम्ही इकडेच थांबतो. तेव्हा राजाराम म्हणू लागतो, आबा अहो असं काय करायलंय, मालकीनबाईंचे घरचे आहात तुम्ही, तुमचा मान पुढे असायला हवा, चला बरं पटकन. त्याच वेळेस आता या खडूस भामट्या शिल्पाने राजारामचं आणि आबांचं हे बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा लगेच शिल्पा ओरडतच म्हणू लागते, तुझी हिंमत कशी झाली आणि तुझी लायकी तू विसरलाय का, तुला कोणी त्यांना ह्या मोठेपणा द्यायला सांगितला. असे म्हणताच आता शिल्पा लगेच राजारामजवळ येते. आता तिच्या हातात जी काठी असते ना, त्या काठीने ती राजारामला बाजूला ढकलते. काय रे, तुझी एवढी हिंमत, या घरात काम करून खातो ना, मग मालकाच्या गप्पा करायला तुला कोणी शिकवलं? थांब, तुझ्याकडे ना नंतर बघते. आणि एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी कान उघडे ठेवू नये का, इथे उभी राहण्याचीच लायकी आहे तुमची. आता आबा, आरतीताई, आरती सगळ्यांना खूप वाईट वाटतं. त्याच वेळेस आता लगेच शिल्पाताई म्हणू लागते, पुढे बसण्याची लयच हौस दिसते तुम्हाला. पुढे बसण्याचा अधिकार कुणाचा असतो माहिती? जे श्रीमंत लोक असतात ना त्यांचाच, बाकीच्यांची तेवढी लायकी नाही आहे. आणि लईच जर पुढे बसायची हौस असेल ना, तर माणसाचा खिसा जड असायला पाहिजे. आहे तुमचा खिसा जड आहे का, तेवढं आधी बोला आणि मग पुढे चला. त्याच वेळेस आरतीताई म्हणू लागते, ते शिल्पाताई चुकून. त्याच वेळेस आता लगेच आबा असा हात करतात, आरती थांब, गप्प बस. आरती आता गप्प बसते. तेव्हा लगेच शिल्पा ओरडतच म्हणू लागते, पायतानाची जागा किती उड्या मारल्या ना तरी पायातच असते, आणि तुमची लायकी हीच आहे. त्यामुळे इथेच सडत पडायचं आणि इकडनंच तो तमाशा बघायचा. चला निघा, मागे वा. आता शिल्पाताई लगेच पुढे जाते. सगळेजण आता उभी राहून शिल्पाताईकडे बघत असतात. ती खूप भडकलेली असते. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, चला बसून घ्या, सगळ्यांना तमाशा बघायची सवयच आहे, या असल्या फालतू लोकांना ना पाठीमागेच ठेवायला पाहिजे. आता लगेच शिल्पा पुढे समोर येऊन बसते. त्याच वेळेस आता गुरुजी म्हणू लागतात, अहो चला लवकर, नक्षत्राची वेळ निघून जाईल. शिल्पाताई अहो मालक साहेबांना बोलवा की, हे बघा आपल्याला मुहूर्तातच ही पूजा पार पडायची, कुठे राहिले ते. कसं आहे ना, नक्षत्राच्या वेळी मुहूर्तावरती पूजा जर सफल झाली तरच फलप्राप्ती होते, त्यामुळे लवकरात लवकर त्यांना बोलावून घ्या. आता आबा, आरतीताई, आरची या सगळ्यांना धक्काच बसतो. मालक साहेब पूजेला खाली का येत नाहीये, नेमकं भानगड काय, असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो. तेव्हा लगेच आता इथे ही शिल्पा मनाशीच म्हणू लागते, चला याचा अर्थ युगंधर पूजेला खाली येणार नाही, हे एका अर्थी बरंच होईल. त्यामुळे ती जरा खुश झालेली असते. तर इकडे मालक साहेब आपल्या रूममध्ये आता डोक्याला हात लावून बसलेले असतात. तेव्हा लगेच आता शिर्के साहेब येतात. मालक साहेब अहो काय करायलाय तुम्ही,
तुम्हाला पूजेला नाही यायचं का मालक साहेब? चला बरं पटकन, समदेजण वाट बघतायत, गुरुजींनी बोलावलंय तुम्हाला. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, अहो कुठल्या तोंडाने मी खाली येऊ? मी खूप मोठी चूक केली हे लगीन करून. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, अहो ही चूक नाही आहे मालक साहेब. तुम्ही जो काय निर्णय घेतला तो समद्यांच्या भल्यासाठी होता. त्यामुळे तुमच्या घराचं नाव वाचलं, आनंदीचं आयुष्य वाचलं आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या फॅक्टरीचं होणारं नुकसान थांबलं. मालक साहेब, या लग्नामुळे सगळ्यांचं भलंच झालंय. त्यामुळे उगाच या निर्णयाला चूक समजू नका बरं. आणि आता सगळे गाववाले जमलेत मालक साहेब, त्यामुळे चला पटकन खाली. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, नाही शिर्के, मी नाही येऊ शकत. कारण मी माझ्या समिधाचा अपमान केलाय, तिच्या प्रेमाचा अपमान केलाय, तिला दिलेलं वचन मोडलंय. त्यामुळे शिर्के, आता अजून मला आणखीन चुका नाही करायच्या. मी कुठल्या तोंडाने आनंदीबरोबर पाटावरती बसून पूजा करू? सांगा ना. ज्या मुलीला मी माझी बायको मानतच नाही त्या पोरीबरोबर सत्यनारायणाची पूजा मी का करायची? हे देवाला तरी मान्य होईल का शिर्के? तुम्हाला पटतंय का माझं बोलणं? सांगा ना. आता शिर्केंना मात्र काय बोलावं काही सुचत नाही. तर इकडे खाली मात्र सगळी आता कुजबूज सुरू झालेली असते. गुरुजी आता शिल्पाताईला म्हणू लागतात, शिल्पाताई लवकरात लवकर युगंधरला बोलावून घ्या, वेळ वाया चाललाय. आता इकडे किचनमध्ये असलेल्या आनंदीलाही टेन्शन आलेलं असतं. तेव्हा लगेच आनंदी आता देव्याईजवळ येते. देव्याई, अगं हे सगळं काय चालू आहे? मालक साहेब खाली येत नाहीये, याचा अर्थ काय समजायचा? आज जर मालक साहेब पूजेला नाही आले तर मोठा अनर्थ होणार. हे बघ देव्याई, मला माहिती आहे मालक साहेबांच्या मनात समिधाताईंची जागा काय येते. त्यांच्या मनाची घालमेल होत असेल ग. हे सगळं करणं त्यांना पटत नसेल. पण देव्याई, माझ्यासाठी नाही पण मालक साहेबांसाठी, त्यांना या संघर्षातनं बाहेर पडण्यासाठी शक्ती दे ग. त्यांच्या पाठीशी उभी राहा, त्यांना ना योग्य तो मार्ग दाखव. आता मात्र अशी प्रार्थना आनंदी देव्याईकडे करत असते. त्याच वेळेस आता शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, अहो खाली समदे लोक कुजबूज करायला तो, अख्खं गाव जमलंय. आज जर तुम्ही पूजेला नाही आलात ना तर मोठा गोंधळ उडेल. गाववाले काय म्हणतील? मालक साहेब, अख्ख्या पंचक्रोशीत तुमचं नाव आहे हो. असं करून नाही चालणार. आणि निंबाळकर घराण्याची प्रथाच आहे, लग्न झाल्यानंतर सत्यनारायण घालायची. मग आपण ही प्रथा पार पाडूया ना, चला ना. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, नाही शिर्के, मी नाही येऊ शकत. तेव्हा शिर्के हात जोडतच म्हणू लागतात, मालक साहेब, या शिर्केने आजवर तुमच्याकडे कधीच विनवणी करून काही मागितलं नाही. पण मी हात जोडायलोय मालक साहेब, माझ्यासाठी एवढं करा, एवढं ऐका. कारण जर आज तुम्ही खाली आला नाही ना तर सगळ्यात मोठा अनर्थ घडेल तो आनंदीच्या आयुष्याचा. त्या बिचाऱ्या पोरीची काय बी चूक नाही आहे हो. तिच्यासाठी या पूजेला चला. खरंच त्या पोरीने जे भोगलंय ना ते कुणाच्याच वाटेला येऊ नये. तिनं खूप दुःख बघितलंय. त्यामुळे आता तिचा विचार करा मालक साहेब आणि पूजेला चला. आता मात्र शिर्केंचं हे म्हणणं मालक साहेबांना पटलेलं असतं. मालक साहेब आता लगेच खाली निघालेले असतात. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, आरती, मालक साहेब येतील ना ग पूजेला? तेवढ्यात आता वरनं मालक साहेब खाली आलेले असतात. त्याच वेळेस आता लोक म्हणू लागतात, मालक साहेब आले. तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, चला चला, आता पटकन पूजेला सुरुवात होणार. आता मात्र शिल्पाला खूपच राग येतो. त्याच वेळेस आता मालक साहेब आल्याची बातमी आनंदीलाही कळालेली असते. तेव्हा आनंदी आता देव्याईला असा हात लावते, देव्याई, बरं झालं तू मालक साहेबांना खाली पाठवून खूप चांगलं काम केलं. तू माझं गारानं ऐकलं, हे खूप भारी झालं. असे म्हणताच आता आनंदीलाही खूप आनंदित झालेला असतो. आता लगेच मालक साहेब दबक्या पावलांनीच पाटाजवळ येतात आणि उभी राहतात. समिधाचा फोटो जळाल्यामुळे तो तिथे हवेलीत नसतो. पण त्या जागेकडे बघताच मालक साहेब मनाशीच म्हणू लागतात, समिधा, मला माफ कर. आज तुझी जागा मी दुसऱ्या कुणाला तरी देतोय. बायकोचा दर्जा दुसऱ्या कुणाला तरी देऊन मोठी चूक करतोय समिधा. मी आज तुला दिलेलं वचन मोडतोय समिधा. त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात, युगंधर, अरे वेळ व्हायला घालू नको, नक्षत्राचा मुहूर्त निघून जाईल, चल पटकन बैस फाटावर. आता मालक साहेब एक नाही दोन नाही गप्प ठम्मपणे उभे असतात. आबा, आरतीताई सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेस शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, अहो काय करायलाय तुम्ही? समदेजण वाट बघायले, बसा की पाटावर. आता शिर्केंचं म्हणणं लगेच ऐकताच मालक साहेब पाटावरती बसतात. पण मालक साहेबांच्या मनात मात्र खूप प्रश्नांचा धुमाकूळ चालू असतो. आपण समिधाला फसवतोय, तिचा अपमान करतोय असं त्यांना वाटू लागतं. त्याच वेळेस आता लगेच गुरुजी म्हणू लागतात, युगंधर,
तुला हा क्षण आठवला का? अरे जेव्हा तुझं पहिलं लग्न झालं होतं समिताबरोबर, तेव्हा मीच या घरात सत्यनारायणाची पूजा घातली होती. अरे तेव्हा तुझी पहिली बायको समिता होती. तेव्हाही सत्यनारायणाची पूजा खूप छान पद्धतीने पार पडली होती. आणि आता तुझं दुसरं लग्न झालंय आणि आनंदी या घराची मालकीण झाली. त्यामुळे आता दुसरी पूजा अगदी छान पद्धतीने पार पडणार. चला आता लवकरात लवकर मालकीनबाईला बोलावून घ्या. आता मात्र आनंदीला मालकीनबाई म्हणताच या शिल्पाचा राग मात्र अगदी मस्तकाला गेलेला असतो. तेव्हा लगेच आता शिल्पा सुनीताला खुणावते, जा तिला घेऊन ये. सुनीता आता किचनमध्ये जाते आणि किचनमधनं आनंदीला घेऊन येते. आता आबा आरतीताई भेटणार म्हणून आनंदी खूपच उत्साहात असते. त्याच वेळेस आता किचनमधनं आनंदीची एंट्री झालेली असते. पण आबांना मात्र धक्का बसतो. तेव्हा आबा म्हणू लागतात, आरती, आनंदी या घरची मालकीण आहे ना, मग तिची एंट्री अशी किचनमधनं का झाली असेल? नाही 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 नाही, काहीतरी गडबड वाटते ग. खरंच, कारण मालकीण म्हटल्यानंतर तिने मालक साहेबांच्या रूममध्येच असायला हवं ना, मग ती किचनमधनं कशी काय आली असेल? असे प्रश्न आता आबा आणि आरतीताईला पडलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच आनंदी पाटाजवळ येते. तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, सुनबाई चल पटकन, आपल्याला ही पूजा अगदी व्यवस्थित पार पाडायची. त्याच वेळेस मालक साहेबांचा ठोका अगदी असा वाढलेला असतो, कारण आता आपण समिधाला फसवतोय असं त्यांना वाटू लागतं. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, थांबा गुरुजी, मी या पाटावरती पूजेला नाही बसू शकत. आता मात्र मालक साहेब आनंदीकडे बघू लागतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो, हा अधिकार माझा नाहीच आहे. मी या जागेवरती बसण्याची माझी पात्रताच नाही आहे. आता मालक साहेब लगेच उठून उभी राहतात आणि आनंदीकडे बघतात. तेव्हा लगेच आता शिल्पाताई मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, मी घातलेला घाव बरोबर ठिकाणी लागला वाटतं. ही आता मला घाबरली असं शिल्पाताईला वाटू लागतं. पण इथे मात्र आनंदीने मालक साहेबांचं मन अगदी छान पद्धतीने जिंकलेलं असतं. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी काय बोलतेस तू? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो मालक साहेब, कारण ही जागा फक्त तुमच्या बायकोची म्हणजे समिधाताईंचीच आहे. या घरात त्यांचं स्थान, तुमच्या मनात त्यांची जी काही जागा आहे ना, ती मी कधीच मिळवणार नाही आणि ती मला नको आहे. ही जागा फक्त त्यांनाच शोभते. आता मालक साहेबांचं ऊर अगदी भरून आलेलं असतं. त्याच वेळेस शिल्पासमोर येते, काय गे, तुला हे सगळं बोलून काय म्हणायचंय? तुला समिधाची जागा घ्यायची का? हे सगळे उपकार करून उगाच तू युगंधरच्या मनात काय बी घाव घालू नको. तुला समिधाची जागा भेटणार नाही. तेव्हा आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, मला त्यांची जागा नकोच आहे, कारण त्यांचे एवढं स्थान माझं कधीच नाही आहे. आणि हे बघा मालक साहेब, तुमच्या मनात काय संघर्ष चालू आहे ना, हे मी नक्कीच समजू शकते. त्यासाठी मी काहीतरी आणलंय. आरतीताई, तू आलीस का? तेव्हा आरतीताई म्हणू लागते, हो आनंदी, मी मागे आहे. तेव्हा आरती म्हणू लागते, थांब आनंदी, तू जे सांगितलंय ना ते मी आणलंय. आता लगेच पटकन आरती तो फोटो समोर घेऊन येते. आता त्या फोटोला अगदी पॅकिंग करून आणलेलं असतं. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, हे तुम्ही उघडावं असं मला वाटतंय. मालक साहेब लगेच आता त्या फोटोचं जे पॅकिंग असतात ना ते काढतात. तर आता समिधाचा फोटो असतो. आता मालक साहेब आपल्या समिधाकडे अगदी डोळे भरून बघू लागतात. आनंदी, तू समिधाचा फोटो आणलाय? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो मालक साहेब, कारण या पाटावरती बसण्याचा हक्क, अधिकार फक्त समिधा ताईंचाच आहे. मला त्यांची जागा नकोय, कारण माझी लायकी काय, माझी पात्रता काय आहे, हे मला चांगलंच माहिती. आणि माझ्या जागेवरती कसं बसायचं, कसं राहायचं, हे मला माझ्या आबांनी लहानपणापासून शिकवलंय. त्यामुळे गुरुजी, 1 मिनिट थांबा. आता लगेच आनंदी आता मालक साहेबांच्या शेजारील पाटावरती समिधाचा फोटो ठेवते. मालक साहेब आता पाटावरती बसलेले असतात. तेव्हा लगेच आनंदी समोर जाऊन उभी राहते. मालक साहेब, आता ही पूजा होणार, कारण या पूजेला खरा बसण्याचा मान या मालकीनबाईचाच आहे. आता मालक साहेबांचं मन अगदी भरून आलेलं असतं. ते आपल्या समिधाकडे बघतात. तर समिधाच्या फोटोत आनंदीचं चित्र आता समोर उभी असते ना, त्यामुळे अगदी छान दिसत असतं. आता मात्र आनंदी म्हणू लागते, गुरुजी, आता खऱ्या अर्थाने ही पूजा सफल होणार आहे, कारण मालक साहेबांशेजारी बसण्याचा मान माझा नाही, तर समिधा ताईंचाच आहे. आता पूजेला सुरुवात झालेली असते. शिल्पाला मात्र खूपच राग येतो, कारण आता युगंधरच्या मनात बरोबर हिने जागा निर्माण केली असं तिला वाटू लागतं. तर आता पूजा संपन्न होताच आता गुरुजी म्हणू लागतात, युगंधर, आता पूजा अगदी छान पद्धतीने पार पडली. त्याच वेळेस आता आबा मात्र आपल्या आनंदीकडे डोळे भरून बघतात. आनंदी,
खरंच आज अगदी मन भरून पावलं ग. माझ्या आनंदीला जी शिकवण दिली, जे संस्कार लावले ना, ते मोडीच नाही गेले. त्याच वेळेस आता गुरुजी म्हणू लागतात, युगंधर आता जोडीने सगळ्या मोठ्यांचं दर्शन घ्या. आता मालक साहेब लगेच आनंदीजवळ येतात. आता आनंदी आणि मालक साहेब आता आई वडिलांचं, शिल्पाताईचं सगळ्यांचं दर्शन घेऊ लागतात. शिल्पाताई मात्र रागानेच आनंदीकडे बघत असते, कारण आता जोडीने दर्शन घेण्याचं काम चालू असतं ना. त्याच वेळेस शिर्के साहेब आबांजवळ येतात. आबा, अहो तुम्ही मागे काय करायलात? तुम्ही आशीर्वाद द्यायला आलात की नाही? मग पुढे चला. आबा मात्र शिल्पाताईकडे बघतात. नाही शिर्के साहेब, आम्ही बरोय, मागच बरोय, नको पुढे नको. त्यावर शिर्के आता लगेच आबांचा हात पकडतात. चला बरं पुढे. आता लगेच शिर्के साहेब आबांना पुढे घेऊन येतात. त्याच वेळेस मालक साहेब आणि आनंदी आबाजवळ येतात. आता मालक साहेब आबांचं दर्शन घेऊ लागतात. त्याच वेळेस आबा हा लगेच आता मालक साहेबांचे हात पकडतात. मालक साहेब, अहो काय करायलाय तुम्ही? तुमचे पाय खरं तर आम्ही पकडायला पाहिजे तो. मालक साहेब, अहो आमची एवढी लायकी नाही हो की तुम्ही आमच्या पायाचे दर्शन घ्यावं. तुमचे आमच्यावरती लय उपकार आहे मालक साहेब. त्यामुळे तुमचे पाय धरण्याची वेळ आमची आहे. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आबा, अहो काय बोलायले तुम्ही? या घराबाहेर, फॅक्टरीत सगळीकडे मी मालक म्हणून असेल, पण या घरात तुम्ही माझ्या बायकोचे आजोबा आहात आणि म्हणूनच तुमचा पूर्ण हक्क आहे की मला आशीर्वाद द्यावा. आणि आबा, अहो पैसे, श्रीमंती हे कधी बी कामं येत नाही. अहो नात्यात फक्त रक्ताचं नातं, संस्कार, आशीर्वाद हे खूप महत्त्वाचं असतं आणि यामुळेच तर नाती टिकून असतात ना. आणि आबा, या घरात आता तुम्ही व्याही झालात, त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद द्यावाच लागेल. तेव्हा आनंदीला मात्र खूप बरं वाटतं, पण शिल्पाला खूपच राग येतो. माझा युगंधर या म्हाताऱ्याच्या पाया पडणार? अजिबात चालणार नाही. याची लायकी आहे का? असे आता शिल्पा मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आबा, अहो श्रीमंती कधी बी कामं येत नाही हो, पण आपल्या नात्यातील माणसांचे आशीर्वाद मात्र सदैव आपल्या पाठीशी असतात. तेव्हा लगेच आबा हात जोडतच म्हणू लागतात, मालक साहेब, खरंच खूप महान आहात तुम्ही. तुमचे हे विचार, हे सगळे ऐकून ना खूप भारी वाटतं. खरंच माझ्या आनंदीने ना नशीबच काढलंय. तिचं लग्न अगदी छान पद्धतीने पार पडलं. या घरात आता विधिवत सत्यनारायणाची पूजाही अगदी छान पद्धतीने पार पडली. समजा काही ठीक झालं, पण मालक साहेब एक रुखरुखी लागली हो, एक विनवणी करायची होती. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आबा, अहो त्यासाठी शंका कशाला बाळगताय? जे काही मनात असेल ना ते बोलून मोकळे व्हा. आता आरची पटकन लगेच आनंदीजवळ येतात. आनंदीचा चेहरा खूप खुललेला असतो. तिला खूप आनंदच झालेला असतो. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, नाही म्हणजे लग्न व्यवस्थित पार पडलं मालक साहेब, त्यानंतर पूजाही पार पडली, पण आमच्यात ना अजून एक रूढी परंपरा असतात हो. म्हणजे कसं आहे ना, प्रथा वेळेवरती विधिवत झाल्या म्हणजे बरं पडतं. कसं आहे ना, मांडव परतनीसाठी लेकीला आणि जावयाला घरी बोलावलं जातं. त्यामुळे मालक साहेब, माझी अशी इच्छा आहे, उद्या तुम्ही आनंदीला घेऊन आमच्या घरी मांडव परतनीसाठी येताल. म्हणजे कसं आहे ना, 5 परतावणीचा कार्यक्रमही जोमात होऊन जाईल. येताल ना आनंदीला घेऊन? आता शिल्पाताईला खूपच राग येतो. त्याच वेळेस आता मालक साहेब आनंदीकडे बघू लागतात. आनंदीचा चेहरा अगदी आनंदून गेलेला असतो, कारण तिचे आबा, आरतीताई सगळेजण आलेले असतात ना. आता मात्र शिल्पाताई रागानेच आनंदीकडे बघत असते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, मालक साहेबांनी आता 5 परतावणीला जाण्यासाठी होकार दिलेला असतो. आनंदी लय खुश असते. त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात, चला आता युगंधर हा प्रसाद वाटायला घ्यायचा, सगळ्यांना प्रसाद पोचला पाहिजे. त्याच वेळेस आता मालक साहेब पहिला प्रसादाचा मान आनंदीला देतात. आनंदीजवळ येतात. आनंदी, हा घे प्रसाद. आनंदीने आता प्रसाद घेतलेला असतो, पण शिल्पाताईचा रागाचा पारा चढलेला असतो, कारण शिल्पाताईला सोडून पहिला मान आनंदीला मिळालेलं असतं ना. तर आता पूजा अगदी छान पद्धतीने पार पडलेली असते. तर आता संध्याकाळची वेळ झालेली असते. तर इथे आता धनश्रीने आपले रडून रडून हाल केलेले असतात, कारण विद्याधरने सांगितल्याप्रमाणे आता तिला काही करून तिच्या नवऱ्याला जेलमधनं बाहेर काढायचं असतं. ती आता भाऊजींजवळ म्हणजे मालक साहेबांजवळ येते. भाऊजी, काय बी करा, पण माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाचवा हो, त्यांना जेलमधनं बाहेर काढा. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, धनश्री, तू किती बी विनवण्या केल्या तरी विद्याधरची शिक्षा चुकणार नाही. त्याला शिक्षा होणार. तो आनंदीबरोबर जे काही वागलाय ना, त्याची शिक्षा त्याला घ्यावीच लागणार. आता धनश्री तिकडनं बाहेर येते. आनंदी किचनमध्ये अगदी आनंदात स्वयंपाक करत असते.
त्याच वेळेस आता धनश्री रागानेच आनंदीकडे बघते. आनंदी, मी माझ्या नवऱ्याला सोडवणार. काय बी झालं तरी मी त्याला बाहेर काढणार. तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याची अशी अवस्था झाली. तुझ्या या सौंदर्यावरती भाळला गेलाय ना माझा नवरा. आनंदी, मी तुझं हे सौंदर्यच नष्ट करणार. कारण जर तुझ्यामुळे माझा संसार होऊ शकत नाही ना, तर मी तुझाही संसार होऊ देणार नाही. आता मात्र ही धनश्री आनंदीला नेमकं काय इजा पोचवणार, पुढे काय काय होणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.